उमेदवारांच्या नागरिकांच्या घरोघरी भेटीगाठी. प्रचाराआधीच इचलकरंजीचे राजकीय वातावरण तापले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. तब्बल 65 जागांसाठी 456 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक उमेदवार शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तिगत भेटीगाठी, घराघरात संपर्क आणि संवादावर भर देत असल्याचे चित्र सध्या शहरभर पाहायला मिळत आहे. ऐन थंडीच्या दिवसातही राजकीय हालचालींनी शहरातील वातावरण चांगलेच तापवले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. शुक्रवार दिनांक 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर येणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती, शिवशाहू विकास आघाडी, इचलकरंजी परिवर्तन आघाडी, शिवसेना उबाठा गटासह अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. तरीही सध्याच्या राजकीय समीकरणांवर नजर टाकल्यास महायुती व शिवशाहू विकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान माघारीच्या प्रक्रियेपूर्वीच शहरातील 16 प्रभागांमध्ये विविध पक्ष, आघाड्या व अपक्ष उमेदवारांकडून व्यक्तिगत संपर्क मोहिमा वेग घेत असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही रंगत आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा.